नमस्कार मंडळी, मी कृष्णा सोती। आजच्या या व्हिडिओमधून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नुकत्याच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल। सुरुवातीला पाहूयात ही योजना नेमकी आहे काय। तर या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारद्वारे मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना या योजनेच्या पार्श्वभूमीवर नवीन जी योजना लॉन्च केली आहे ती म्हणजे महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेमध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील वय वर्षे 21 ते 60 मधील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँकेमध्ये पाठवण्याची तरतूद आहे। दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारच्या डिप्टी सीएम श्री अजित पवार यांनी मान्सून बजेट सत्राअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना लॉन्च केली। ही योजना 2 दिवसानंतरच म्हणजेच जुलै महिन्यापासून अंमलात येण्याचा अंदाज आहे। आता पाहूयात या योजनेची नेमकी पात्रता काय आहेत। पात्रता निकष। महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे। अर्जदार महिला असणे आवश्यक आहे। महिलांचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे। महाराष्ट्रातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील निराधार विधवा महिलांना प्राधान्य दिले जाईल। अर्जदारांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरीत किंवा आयकरात तो आयकरदाता नसावा। महिलेचे बँक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक एकमेकांशी जोडलेले असावे। म्हणजेच बँक खाते, आधार कार्ड, मोबाईल क्रमांकाशी जोडलेले असावे। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे असणार आहेत आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, वय प्रमाणपत्र, आय प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो। अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही पात्र आणि इच्छुक महिलांना यासाठी अर्ज करण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण जे संकेतस्थळ आहे ते अजून सर्वांसाठी खुलं केलेलं नाहीये। तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे संकेतस्थळ आहे ते जेव्हा सरकार जाहीर करेल तेव्हा आपण आपल्या कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते नक्कीच टाकणार आहोत। तर इथपर्यंतची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।